आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि भाजपच्या 6 जागांसाठी 12 जणांना एबी फॉर्म देण्यात आले होते। शेवटी 6 जणांचे एबी फॉर्म जे आहे ते पक्षाकडून रद्द करण्यात आलेले आहे। माझ्यासोबत सुधीर राऊत आहेत, महाल परिसरातले भाजपचे अधिकृत उमेदवार। त्यांचंही नाव शेवटच्या क्षणी फायनल झालं, काय सांगणार? माझं नाव ज्या दिवशी मला बी फॉर्म मिळाला त्याच दिवशी फायनल झालं होतं। नियमाप्रमाणे ज्याला पहिल्यांदा बी फॉर्म मिळतो आणि वेळेनुसार जो पहिल्यांदा बी फॉर्म मिळतो तोच आपला उमेदवार असतो, पक्षाचा उमेदवार असतो। हे नेहमीचे उदाहरणं आपल्यासमोर आहेत। काही लोकांना त्याच्यातलं समजलं नाही, पण मी आज 35 वर्षापासून राजकारणात आहे। मला बी फॉर्मबद्दल पूर्ण माहिती होती आणि म्हणूनच मी 11 वाजताच आपला बी फॉर्म भरलेला होता। आता शेवटच्या क्षणापर्यंत ते होतं की एका जागेसाठी 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते। लोकांना समजलंच नाही की मला जो बी फॉर्म मिळाला त्याच्यावरती काही लिहिलं नव्हतं आणि दुसरा जो बी फॉर्म देण्यात आला होता त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की मूळ उमेदवाराचा अर्ज जर मान्य करण्यात आला नाही किंवा त्याची इच्छा नसेल आणि त्यांनी अर्ज करून जर फॉर्म मागे घेतला तर हा दुसरा उमेदवार आमचा राहील असं लिहिलेलं आहे। आता तुम्ही अधिकृत उमेदवार आहे गडकरी यांचं मतदान असलेल्या प्रभागामध्ये। मी आता काल जेव्हा झोन ऑफिसमध्ये निवडणूक आयुक्तांना भेटलो तिथे लिस्ट लागली होती। तिथे सुधीर उर्फ बंडू हरिदास राऊत भारतीय जनता पार्टी असं लिहिलं होतं आणि समोरच्या उमेदवारासमोर अपक्ष असं लिहिलं होतं। याचा अर्थच असा होतो की मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे। मोठी चुरस पाहायला मिळाली। शेवटच्या क्षणीपर्यंत भाजपला आपले उमेदवार 6 ठिकाणचे ठरवता आले नाही, त्यामुळे 12 जणांना एबी फॉर्म देण्यात आले होते। हा पक्षाचा अंतर्गत विचार आहे। त्यांनी काय बरं असं केलं हे मला काही माहीत नाही, परंतु जेव्हा मला पक्षाचा आदेश झाला की ताबडतोब जाऊन फॉर्म भरून टाका तेव्हा आम्ही ताबडतोब जाऊन फॉर्म भरला। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता प्रचारात जाणार? अत्यंत कारण की संघ मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मतदान असलेला हा संपूर्ण प्रभाग परिसर। आम्ही नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचार घेऊन समोर जाणार आहे। आता नगरसेवकांनी फक्त गडर रस्ते हे न बघता नवीन येणाऱ्या पिढीकरता काय करू याचा विचार नगरसेवकांनी महानगरपालिकेने केला पाहिजे आणि याचाच विचार करून आमच्या प्रभागामध्ये अनेक लायब्रऱ्या आम्ही प्रवीण दटके यांच्या माध्यमातून उघडल्या। तुम्ही जिथं आलात त्याच्या बाजूलाच हेडगेवार लायब्ररी एक आहे, एक छत्रपती शाहू महाराज लायब्ररी आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचं मोठं स्मारक आपण शुक्रवारीमध्ये करू घातलेलं आहे। प्रगतीचा जो मार्ग आहे हा फक्त गडर नाली आणि पाणी नाही तर याच्याही समोर जाऊन आपण काहीतरी महानगरपालिकेमध्ये केलं पाहिजे, हा आमचा विचार आहे। शेवटच्या क्षणी ज्यांची उमेदवारी कटली म्हणजे 6 जणांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं, त्यांचं नाराजी आहे? हो, साहजिक आहे। मी जरी असतो तरी माझी नाराजी असती, तो जरी आहे तरी त्यांचीही नाराजी असेल। नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माननीय नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, गिरीशजी व्यास, प्रवीणजी दटके हे करत आहे। जर 3 वाजेपर्यंत त्यांनी फॉर्म मागे घेतला तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि नाही घेतला तर आम्हाला इलेक्शन लढायचंच आहे। बंडखोरी होईल मग ती तुम्ही काय विनंती? नाही, आजच्या परिस्थितीत बंडखोरी होईल अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे आणि आम्ही 100% 4ही सीटा भारतीय जनता पार्टीच्या या प्रभागामध्ये विजयी होऊ। तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी सुद्धा जाणार आहे, काय विषय? काही नाही, नितीन आजपासनं म्हणजे 3 वाजल्यानंतर खरी निवडणुकीला सुरुवात होईल। एक नितीनजीचा आशीर्वाद घेऊन आजपासून कामाला लागू। उद्या आमच्या कार्यालयाचं भव्य उद्घाटन होईल आणि परवाच्या दिवशीपासून आम्ही पदयात्रेला सुरुवात करू। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।